मला तर तुमच्याकडनंच कळलं की BSNLचंच आहे फक्त, पण तिथं गॅस तो तयार होतो आणि हे लोक रात्रीचेच का पाठवतात तिथं कामाला, तो प्रश्न आहे. एवढ्या रात्री 12च्या नंतर इथं झाली ती घटना. काय आता इथं शेजारी जरी असले तर त्यांना काय माहिती का, ते एक वेळा झोपले की झोपले. रस्त्यावरती रहदारी एवढी असते की आम्हाला ते साऊंड प्रूफ घर घेऊन घेतलं आहे. थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे होती त्यांनी. पहिल्याने गॅस रिलीज होऊन द्यायला पाहिजे होतं त्यांनी आणि मग आतमध्ये उतरायला पाहिजे होतं. तर जबाबदार आता कोणाला पकडणार ते आता त्या डिपार्टमेंटचं काम आहे. त्यांना विचारा का करतात, किंवा याचं गॅस रिलीफ व्हायला काहीतरी वॉल वगैरे द्यायला पाहिजे, कुठेतरी मोकळी जागा करून तिथून सोडायला पाहिजे. असं नव्हतं, पण मागच्या वर्षी 3 लोक गेले ते मी न्यूजमध्ये ऐकलं होतं. सदर वर्दी आम्हाला पोलीस API श्रीमती आजरेकर यांच्याकडून प्राप्त झाली. वर्दी 11:56ला आम्हाला प्राप्त झाली प्राधिकरण उपाग्निशमन केंद्र येथे. त्यानंतर 11:57ला आम्ही लगेच रिॲक्ट करून आमचं वाहन घटनास्थळी पोचलं. सदर वर्दीवर आम्ही पाहणी केली. त्यानंतर पोलिसांच्या माहितीने आम्हाला समजलं की व्यक्ती आतमध्ये चेंबरमध्ये अटकलेला आहे. तर आम्ही पाहणी केली असता तिथे एक व्यक्ती आम्हाला दिसला. तर तो व्यक्ती आम्ही आमच्या हुकच्या सहाय्याने, आमच्या जवानांच्या सहाय्याने रोप वगैरे लावून आम्ही त्या व्यक्तीला वर काढला. त्यानंतर पोलिसांनी सांगितलं की त्या चेंबरमध्ये अजून एक व्यक्ती अटकलेला आहे असा अंदाज आहे. तर आम्ही आमच्या हुकच्या सहाय्याने परत एकदा शोध मोहीम सुरू करून व्यक्ती आम्हाला तो आढळला. त्यानंतर आम्ही त्या व्यक्तीला वर काढला. असे 2 व्यक्ती काढून आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तींना YCM हॉस्पिटल येथे पाठवलं. सदर व्यक्तींची त्यांची नावे अमोल साहेबराव शिंदे, वय वर्ष 23, राहणार हिंगोली येथील आहेत. आणि दुसरे व्यक्ती आहेत ते मनोज बाबूराव शिंदे, वय वर्ष 19, हिंगोली. हे 2 व्यक्ती तिथे आढळले. त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करून YCM येथे पाठवण्यात आले. सदरची माहिती पोलिसांकडून मिळाली. आणि जनतेने खबरदारी घ्यायची की आता सध्या ठिकठिकाणी फुटपाथची कामं चालू आहेत. तर असे मॅनहोल ओपन आहेत, ड्रेनेज लाईनची कामं चालू आहेत ती ओपन आहेत. तर अशा ठिकाणी जनतेने जाताना पण सतर्कता बाळगली पाहिजे, जेणेकरून पुन्हा अशी घटना घडू नये. किंवा बॅरिकेटिंग असेल तर लक्ष द्या. त्याच्याबद्दलची अजून तरी माहिती आपल्याला पोलीस त्याच्या बाबतीत शोध मोहीम करतील. आम्ही 2-3 व्यक्तींना काढून पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि ड्रेनेज हा चौकोनी आकाराचा होता. त्याच्यामध्ये तो